गुड मॉर्निंग. टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 5 वाजलेले आहेत. मी उठलेले आहे आणि लागलेले आहे कामामध्ये. म्हणजे मॉर्निंगची कामं फास्टमध्ये आवरले तर मी साफसफाईच्या कामाला सुरुवात करणार आहे. म्हणजे आपली ही रोजची कामं आहेत ना, ती वेळेत करणं गरजेचं आहे. म्हणजे मॉर्निंगची कामं लवकर आवरली मग स्वयंपाकी लवकर होणार आहे आणि साफसफाईच्या कामालाही थोडंसं लवकरच लागूया. म्हणजे आता यावेळेस सगळ्यात खूपच व्यस्त आहे. दसऱ्याची साफसफाई सगळ्यांच्या घरात चालू झालेली आहे, पण मला बुधवारपर्यंत वेट करायचा आहे. गुरुवारपासून माझी खरी साफसफाई चालू होणार आहे. म्हणजे बेडरूम तर झालेला आहे आणि इकडची एक्स्ट्राची रूमही झालेली, पण तिथं जास्त काही पसारा नाही आहे, त्यामुळे तितकं टेन्शन ते आलेलं नव्हतं. पण किचनचं थोडंसं टेन्शन आहेच आहे, कारण इथं खूप सारा पसारा मी ठेवलेला आहे. म्हणजे डबे आहेत, मसाले डबे आहेत, छोटी छोटी अशी भांडी आहेत किचनमध्ये, आणि ते काढण्यासाठी मला आरामात 2 दिवस लागणार आहेत. आणि आता काही ऑप्शन नाही आहे बुधवारपर्यंत, कारण महाळ झाल्याशिवाय मी काढणार नाही किचनमधलं काही. तर गुरुवारीच मी सुरुवात करणार आहे. उठल्यानंतर अगोदर मी इकडचा पसारा तिकडं आणि तिकडचा पसारा इकडं करत असते, कारण जे दिवसभर पसारा ठेवलेला असतो ना ते तसाच असतो. आणि मॉर्निंगला लवकर उठल्यानंतर मग ही कामं मी निवांतपणे आवरत असते, कारण यावेळेस आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही. निवांत आपली कामं मन लावून आपण करू शकतो. आणि यावेळेचं जे टायमिंग असतं ना, खरंच खूप शांत वाटतं. योगा वगैरे करणं गरजेचं आहे, पण वेळ भेटेल ना. तुम्ही सांगितलेले सजेशन दिलेलं आहे की कशा पद्धतीने तू कामं आवर, अशा पद्धतीने तुझे कामं आवरले तर तुला योगा करण्यासाठी वेळ भेटेल, तर तुमचं योग्य आहे. तर बघूया आता रुटीन थोडाफार चेंज करत आपण त्या रुटीनमध्ये आलो तर खूपच चांगलं आहे स्वतःसाठी ह्या या कामासाठी. थोडाफार पसारा आवरला. इकडं जे एक्स्ट्राचं पसारा असताना नेहून मी तिकडच्या रूममध्ये ठेवते, कारण किचनमध्ये स्पेस कमी असतो आणि खूप सारं इथं ठेवलं ना खरंच काही वेगळं इथं बसणार नाही असं होतं. तर मी थोडंफार जी सामग्री मला किचनमध्ये लागतात तेच घेत असते, आणि जे एक्स्ट्राचं भरपूर सारं आणलेलं आहे मी तिकडच्या रूममध्ये ठेवत असते, जसं लागेल तसं आणत असते. तर आता मला भरायचं आहे थोडंफार सामग्री. तर खारीक आणलेले होते, म्हणजे काही ड्रायफ्रूट आहे, ते खारीक आहे, काजू आहेत, हे सगळं मला डब्यात भरायचं होतं. म्हणजे 2 दिवस आणून ठेवलेलं आहे, पण मुहूर्तच लागेना. दिवस कसा जातो या कामामध्ये कळत नाही आणि टाईम भेटत नाही असं झालेलं होतं. तसेच मी कवर आणल्यापासून ठेवलेले होते 2 दिवस झालं. तर म्हणलं आता लवकर तर उठलेलीच आहे, तर मला अगोदर ही कामं आवरावी. म्हणजे असेच ठेवल्या ते म्हणजे ठीकही वाटत नाही, मुंग्या लागतात, सांडा लोंडा होतो. मग डब्यात आपण भरून ठेवले व्यवस्थित राहतं. तर खारीक भरली त्या डब्यामध्ये. म्हणजे डबे मी क्लीन करून घेतले कालच. म्हणजे जसं ड्रायफ्रूटचे डबे वगैरे म्हणजे कोणतेही डबे असू द्या, ते ड्रायफ्रूटचे असू द्या किंवा वेगळा कुठला किराणा किंवा पिठाचे डबे, मी जेव्हा स्वच्छ करते आणि मग त्यामध्ये किराणा भरते. म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचं क्लीन करायला वेगळं लागत नाही आहे. तेव्हा क्लीन करत राहायचं, म्हणजे जास्त कामाचा लोड येणार नाही. आता जेव्हा आपण दसऱ्याची साफसफाई काढू त्यावेळेमध्ये आपल्याला हे डबे क्लीन करायची काही गरज नाही, कारण मी क्लीन करूनच भरलेलं आहे सगळं. फक्त वरच्यावर साफसफाई जी असते ना तशी करत असते. पण जेव्हा रिकामे होतात ना त्यावेळेस मात्र पूर्णपणे अशा पद्धतीने स्वच्छ करते, व्यवस्थित पाणी सुकवते आणि मगच हे सगळं मी भरून ठेवत असते. तर शेंगदाणे भरलेत, खारीक भरलेत, मीठ पण संपलेलं होतं. 2 पुड्या आणलेले, 1 पुडा मी डब्यात भरलेला 1 ठेवून देते, आणि काजू पण मी भरलेले आहेत. सगळे डबे अलमारीत ठेवून देऊया. थोडासा पसारा अस्तव्यस्त आहे, कारण आता काढायचा आहे हा एक विचार डोक्यात चालू आहे, त्यामुळे मी काहीच काढलेलं नाही, जशाला तसंच ठेवलेलं आहे. कारण हे सगळंच मला काढायचं आहे फक्त 2 दिवसाच्या नंतर. हे सगळे डबे मी ठेवून दिलेले आहेत, आणि एक स्टीलचा डबा घेतलेला आहे, आणि यामध्ये मी पोहे भरत आहे. म्हणजे असं पोहे आहे, रवा आहे, अशा डब्यामध्ये भरते. कारण जे खारीक आहेत किंवा शेंगदाणे, डाळवं हे जे आहे ना ते अशा स्टीलच्या डब्यात भरल्यानंतर काय होतं, वेळेत भेटे ना सगळे डबे मला चेक करावं लागतं, नाही तर त्यावरती लिहून ठेवावं लागतं, असं होत आहे. म्हणून मी अशा पद्धतीचे हे जे डबे आहेत आणखी थोडेसे घेणार आहे. मला ठीक वाटत आहे तेच, म्हणजे ज्यामध्ये पुण्यामध्ये काय, पुण्या डब्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे, पटकन ते घाई घेऊन आपल्याला भेटून जातं. तर आता मी पाणी गरम करायला ठेवत आहे. थोड्या वेळात दिनेश पप्पाही उठतील. दिनेश रनिंगला गेलेला आहे सकाळी 4:30 वाजता, म्हणजे मी उठण्याच्या अगोदर दिनेश उठला 4:30 वाजता आणि गेलेला आहे रनिंगला. आणि घरी यायला 6 तरी वाजतील दिनेशला. 6-6:30 वाजता तो घरी येतो. तोपर्यंत माझी सगळी मॉर्निंगची कामं आवरतात आणि यांचं पण आवडतं, आणि हे जातात गॅरेजला. आणि ते थोडेफार कवर हे ते ठेवलेले आहेत, म्हणजे दिवसभराचा कचरा वगैरे जमा असतो ते कवरमध्ये मी भरून ठेवलेलं आहे. ते पण मला आता टाकून यायचं आहे. म्हणजे एक बकेट केले, त्यामध्ये थोडाफार कचरा जे दिवसभराचं असतं ते जमा असतं. तरी सगळं मॉर्निंगला आवरायची गरज आहे. सगळं टाकून येते आणि पूर्ण घरात झाडू मारून घेते, पुसून घेते, आणि मगच मी दुसऱ्या कामाला सुरुवात करते. म्हणजे आता हे साफसफाईची तर कामं आहेत, पण जी रेग्युलर कामं आहेत आपले म्हणजे पूर्ण घरात झाडू मारणं, पुसून घेणं, हे आपल्याला दररोजच्या दररोजच करायचं असतं. कामं पेंडिंग ठेवत नाही, रोजच्या रोज मला करायला ठीक वाटतं.
तर आतमधलं पूर्ण झाडून पुसून झालेलं आहे. आता आलेली मी बाहेर बघू शकता. थोडा अंधार आहे, म्हणजे टायमिंग सांगितलं तर 6 तरी वाजले असतील, तितकं बघितलेलं नाही आहे, पण पूर्णपणे दिवस निघालेला नाही आहे. थोडाफार अंधार आहे. असो, अंगणाची साफसफाई मी करत आहे. आणि इकडे जे टाईल्स घातलेले आहेत ना ग्रिलच्या समोर, म्हणजे तिथं जास्त स्पेस नाही आहे, बोळ असल्यासारखं आहे. आणि तिथं व्हाईट टाईल्स घातलेले आहेत. आम्ही खूप चिखल होत आहे, शेरूच करत आहे इतकं चिखल. आणि ते 2-4 दिवसाला अशा पद्धतीनं ब्रशने मी स्वच्छ करते, कारण फक्त पाणी टाकल्याने ते निघणारच नाही असं आहे. तर मी ब्रशनं पूर्ण ते टाईल्स घासून स्वच्छ केलेले आहेत आणि बोरवेल चालू केलं आणि पूर्ण पाणी, म्हणजे पूर्ण टाईल्सवरती पाणी टाकते अशा पद्धतीनं. नंतर मी वायपरनं पाणी ओढून घेते. तर अशा पद्धतीने 3-4 दिवसाला मला हे स्वच्छ करावे लागतात, कारण व्हाईट कलरचे टाईल्स इथं घातलं ना, त्यामुळे खूपच प्रॉब्लेम होत आहे. तर झालेलं आहे तिकडचं. आणि आता सगळ्या झाडांनी पाणी देते. वातावरण ठीक आहे, म्हणजे पाऊस येतो, मनावर आहे पावसाच्या. कधी पाऊस येतो मनात आल्यासारखं, कधी कधी इतकं कडक आणि भयानक ऊन असतं की ते झाड सुकायला लागलेले आहेत. तर मॉर्निंगला पाऊस असो, कसंही वातावरण असो, सगळ्या झाडात, म्हणजे जे कुंड्या आहेत ना, कुंड्यातल्या झाडांना सगळ्या पाणी देते मॉर्निंगला. दररोजची ड्युटी आहे माझी, कधीही चुकत नाही मी. कारण एक दिवस चुकलं तर इव्हनिंगला मी बघते पूर्ण पानं सुकलेले असतात झाडांचे. कारण ही कुंडीमध्ये असतात ना, जास्त पाणी, म्हणजे जास्त पाणी टाकलं तरी पण जमणार नाही, कमी पडलं तरी पण जमणार नाही. म्हणून मॉर्निंगला मी देते. ते ठीक असतं, दिवसभर ते ओलावा असतो आणि झाड व्यवस्थित असतात. तर सगळ्या झाडांना पाणी दिलेले, पोर्समध्ये मी पाणी टाकलं आणि ब्रशनं मी इकडचे टाईल्स घासले. पण हे टाईल्स मला घासायची काही गरज नाही, कारण इथं इतकं चिखल होत नाही. पण तिकडचे थोडेसे असे आहेत ना, एकदम साफही नाही आहेत ते, थोडेसे त्यावरती, म्हणजे जेही मळ वगैरे बसतं ना, ते तसंच बसतं. मग मला ब्रशनं स्वच्छ करावंच लागतं ते. आता वायपरनं पूर्ण पाणी ओढून घेते अगोदर मी, कारण खूपच घसरंडा होतो इथं. थोडंसं आता कसं पावसाळा चालू आहे, त्यामुळे बाहेर चिखल खूप आहे. चिखलाचं पाणी घेऊन आलो, पण पूर्ण घसरंडा होतो, सरळ जातो बाहेर आपण गेटच्या. त्यामुळे अगोदर मी पूर्ण पोर्स वायपरनं पूर्ण स्वच्छ केलेला आहे. बघू शकता, छान चमकत आहे. झाडं पण छान ग्रो करत आहे, छान असे सुंदर दिसत पण आहेत. तर ही मॉर्निंगची सगळी कामं आवडली. अंगणाची साफसफाई, रांगोळी काढून ही सगळं झालं. आता मी आंघोळ केलेली आहे आणि आलेली आहे किचनमध्ये. आणि अगोदर मी किचनची साफसफाई करून घेते, म्हणजे मॉर्निंगला झालेलं आहे, तरी पण ओल्या कपड्यानं पूर्ण किचन मी स्वच्छ एक वेळा पुसून घेते. कारण रात्रभरात धूळ वगैरे जमा होते. आपण रात्री स्वच्छच करतो, तरी पण रात्रभरात इथं खूप सारी धूळ वगैरे येते, जमा असते. म्हणून मी ओल्या कपड्यानं पूर्णपणे किचन पुसून घेतलेले आहे. आणि अगोदर नंबर आहे चहाचा. तर चहा बनवून घेते. यांना मी बनवून दिलेला आहे, ते गेलेत गॅरेजला. आता फक्त माझ्यासाठी चहा बनवत आहे. मला आज थोडासा लेट झाला सगळी कामं आवरायला. मी उठलेली होती लवकरच, पण मी सगळा किराणा वगैरे भरला. ही ती एक्स्ट्राची कामं खूप सारी केली, त्यामध्येच मला वेळ गेला. आणि ही जी मॉर्निंगची कामं आहेत ते आवरायला मला थोडासा लेट झालेला आहे. असं तेही करणं गरजेचं आहे, आणि दिवसभरात होतच नव्हतं. 2 दिवस झालं मी विचार करतो ती करायचं, पण होत नाही. कुठं दिवस जातो काय माहिती. तर मी मॉर्निंगलाच लवकर उठलेली होते. तसं तर 4:30 वाजता कधी कधी उठत असते, त्यावेळी तर खूपच लवकर होतं. तरी पण आज मी 5 वाजता उठलेली आहे. तरी पण सगळी कामं आवरली आहेत वेळेत. किराणा वगैरे भरून झाला, म्हणजे एक्स्ट्राची कामंही खूप सारी झालेली आहेत. तर अगोदर नंबर इकडे डाळीचा आहे. दूध गरम करायला ठेवलेला आहे आणि मी लगेच सगळं डाळ लावत आहे. जसं तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी अगोदर किचनपासून फ्री होते, मग दुसरी कामं काढणार आहे. म्हणजे नंतर भाजी बनवेन, नंतर भाकरी बनवेन, हे काही करणार नाही. आता एकत्रच मी अगोदर स्वयंपाक बनवून घेणार आहे. आणि काल पण मी असंच केलेलं होतं, म्हणून माझं जे आहे ना, दिवसभरात थोडीफार एक्स्ट्राची कामं माझी झालेली आहेत. स्वच्छ धुवून घेतली. डाळीच्या डबल पाणी टाकलेलं आहे आणि शिजत ठेवलेलं आहे. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत खूप सारी आपली एक्स्ट्राची कामं होऊन जातात. जसं देवपूजा आहे, चहा पिणं आहे, चहा बनलेला आहे. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. चहा घेऊन झालेला आहे. आणि इकडे मी चिंच घेतलेली आहे. चिंचमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणीला उकळी यायचा वेट करूया, म्हणजे चिंचेचा पूर्णपणे पल्प निघून येतो. आणि तोपर्यंत आपली जी कामं आहेत ते करूया. म्हणजे मी वातावरणाचा एन्जॉय घेत आहे. सगळं केस पण झटकून घेते, टावेल उन्हाला टाकते. छान ऊन आलेलं आहे, म्हणजे छान कोवळं ऊन, छान वातावरण झालेलं आहे. राजकुमार रनिंगला गेले होते, आत्ता आलेले आहेत. खूप लेट झालेला आहे दिनेशला. तर म्हणलं अगोदर आंघोळ कर आणि वरण भात बनवते, पटकन जेवण कर. कारण कॉलेजला जाण्याचं टायमिंग होतंच, 8 वाजता दिनेश निघतो. आणि त्यामध्ये दूध आणणं, त्यांना टिफिन येऊन देणं खूप सारं असतं त्यालाही. तर म्हणलं पटकन आंघोळ करतोपर्यंत मी वरणाची इकडे गडबड करत आहे. म्हणजे भात वरण बनलं, बाकीचा स्वयंपाक मी नंतर बनवणार आहे. म्हणजे दुपारच्या वेळेत नाही, आताच बनवणार आहे. पण अगोदर असतो नंबर भात वरणाचा. म्हणजे मॉर्निंगला पण नाश्ता बनवता, जसं पोहा, सुशेला, उपमा हे सगळं बनतं. पण मी ते सगळं बनवण्याऐवजी खिचडी बनवते किंवा वरण भात बनवते. ठीक आहे, असं दररोज आपण नाश्तामध्ये ते सुशेला वगैरे हे ते बनवलं तर खाल्लंही जात नाही आणि त्यामुळे पोटही व्यवस्थित राहत नाही आहे.
त्यामुळे मला वरण भात बनवणंच ठीक वाटतं. तिकडे मी कोथिंबीर थोडीशी जास्तच कट करून घेतलेली आहे, म्हणजे भाजी यामध्येच बनणार आहे. कांदा एक मी कट करून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि या शेंगांना आणून 4-5 दिवस झाला आणि थोड्याशा अशा होते ना, आणले तेव्हाच व्यवस्थित नव्हतं, त्यामुळे खूपच सुकरट झालेले आहेत. तर म्हणलं आज वरणात टाकून बनवूया. आता ठेवलं तरीही राहणार नाही, त्यामध्ये काहीच राहिलं, पल्पच नाही अजिबात. बघू शकता एकदम सुकल्यासारखे लाकडासारखे दिसत आहेत. तर मी या शेंगा पण कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे अर्धवट सोललेले आहेत. व्यवस्थित सोलता पण येत नव्हतं कारण त्यामध्ये काहीच नाही आहे. तर इकडे लसूण पण सोलून घेऊया, म्हणजे पटकन मी वरणाची तयारी करून घेते आणि तोपर्यंत दिनीचं आवडेल. डाळ शिजलेली आहे, नंतर मी शेंगा टाकलेल्या आहेत आणि एक शिटी देऊन घेऊया. या शेंगामध्ये तसं तर काही नाही, तरी पण आता टाकल्यापेक्षा तर बरं आहे की वरणात टाकून बनवूया, त्याचा फ्लेवर छान येतो त्यामध्ये. आणि इकडे मी तांदूळ घेतलेले संग पटकन मी इकडं कुकरला भाती लावते, तोपर्यंत वरणी बनवते. आमच्या राजकुमारला इकडे लसूण सोलायला लावलेला आहे, म्हणजे मला आता आज लेट होत आहे. दिनेशला मला आंघोळ कर, पण बाबा आलेले आहेत आंघोळीला, तोपर्यंत दिनेश इकडे लसूण सोलून देत आहे आणि संग मला भाजीची तयारी करायची आहे. तर आज गोबीची भाजी बनवणार आहे, म्हणजे आता मी दोडका दुधी हे सगळं बनवलं, तर मी शेंगदाण्याचं कूट टाकते त्यामध्ये. गोबीची भाजी सुकी बनवणार आहे, कारण आता शेंगदाण्याचं कूट हे तुम्ही टाकणार नाही, कारण यांना मी म्हणलेलं आहे जसं की यांना पतपाणी चालू आहे, पायाला मार लागलेला आहे, त्यामुळे ही गोबीची सुकी भाजी बनवते, वरण बनवते आणि एक टोमॅटो पण घेतलेला आहे, ते पण बारीक कट करून भाजीमध्ये टाकणार. तर दिनेश इकडं मला गोबीही कट करून देत आहे, तोपर्यंत मी इकडं वरणाची तयारी करून घेते. म्हणजे आज दिनेश खूपच हेल्प करत आहे. एकदा असं होतं ना, आपण सांगत असतो तरी पण मुलांना करायचं नसतं, पण आज मनानंच म्हणत होता मम्मी मी हे करतो मी ते करतो. म्हणजे 9 वाजता दिनेशला जायचं आहे, दररोज 8 वाजता जातो, आज 1 तास टाईम जास्त आहे, म्हणून म्हणलं आता किचनमध्ये मी आवरतो, मम्मी तू साफसफाईची कामं दिवसभरात काय करायचे ते करून घे. कारण दिनेशची तर आता आशापेक्षा नाही आहे, तो एक वेळा गेला की लवकर घरी येत नाही, 6 कधी 7 पण वाजत आहेत. मग जे करायचं आहे मला एकटीलाच करायचं आहे. तर म्हणलं ठीक आहे, आज बेडरूमची साफसफाई मी करणारच आहे, तर थोडंसं लवकरच किचनपासून मी फ्री होते. आणखीन मला देवपूजाही करायची आहे. विचार केला की अगोदर मी स्वयंपाक बनवते, मग नंतर पूजा करणार आहे. तर इकडं मी कुकरला जसं शेंगा टाकून एक शिटी दिलेली आहे. आता बघूया शेंगा कशा झालेल्या, तर बघू शकता तुम्ही जसं त्यामध्ये काहीच अर्कच नाही आहे असं झालेलं आहे. ते शेंगा म्हणजे टाकून न टाकल्यासारखे झालेले. तर मी एका प्लेटात काढून घेते, म्हणजे आता डाळीसोबत घाटेन तर एकदम चुरा होणार आहे त्यामध्ये, म्हणून मी एका वेगळ्या प्लेटात काढून ठेवलेलं आहे. इकडे वरणाची तयारी पटकन करून घेते, म्हणजे एका हांडीमध्ये वरण काढले म्हणजे डाळ काढलेली आहे. लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकूया आणि छान घाटून घेऊया. आणि चिंच टाकून मी पाणी उकळवून घेतलेलं आहे, तेच पाणी यामध्ये उकळून टाकायचं आहे. आणि पटकन वरणाला मी तडका देते आणि इकडे भात पण बनत ठेवते पटकन. म्हणजे मॉर्निंगला कसं असतं ना, आपण कितीही लवकर उठो, अगोदर वरण भात किंवा आपण नाश्त्यामध्ये काहीही बनवा दररोज, ते बनवल्याशिवाय आपल्याला निवांत वाटतच नाही आहे, कारण खूप धावपळ चालू होते जोपर्यंत की एक टाईमचं सगळ्यांचं होत नाही आहे तोपर्यंत. तर इकडं वरणाची तयारी मी केलेली आहे आणि संग तेच कुकर मी धुवून घेतला आणि त्यामध्येच मी इकडं तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भात बनत ठेवते. म्हणजे अशा पद्धतीने बनवलं भांडी जास्त होणार नाहीत. हे पण विचार करायचं आहे ना आपल्याला की भांडी जास्त होऊ द्यायचे नाही आहेत, कारण नंतर आपल्याला ते दिवसभर क्लीन करत बसावं लागतं. मग थोडासा विचार इथं करून चालू तर 1-2 भांडे कमी पडतात आणि कमी वेळात होतील ते. इकडे मी भात लावलेला आहे, कढई ठेवले गॅसवरती, 2 चमचे तेल घेतलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं, ते छान चटकल्यानंतर मी कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण टाकलेला आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे, परतून घ्यायचा आहे. थोडाफार कांदा मी ठेवलेला आहे, म्हणजे आणखीन भाजी बनणार आहे. इकडे भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि या शेंगा मी ठेवल्या आणि तिथंच ठेवल्या. मी वरणात टाकायचं लक्षातच राहिली, म्हणजे मला फोडणीमध्ये टाकायचं होतं, पण घाई गडबडीत लक्षातच राहिलं, नंतर मी वरून टाकलेल्या होत्या. म्हणजे मनात नाही म्हणे झालं ते. थोड्याशा अशा पण होत्या की ते खावंसंच वाटत नव्हतं. तर इकडं फोडणी तयार झालेली, म्हणजे लसणाचा कलर हलकासा चेंज झाला, नंतर कांदा टाकला, कांद्याचा कलर चेंज झाला म्हणजे गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की हळदी पावडर, धना पावडर टाकलं, नंतर मी वरण टाकलेलं आहे. एकदम छान टेस्टी वरण बनवून तयार झालेलं आहे. नंतर मी थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे आणि या शेंगा मी असंच वरून टाकल्या त्या, म्हणजे आता त्याला केलेलीच होती थोडीफार मेहनत, मी कट केलं, शिजवलं, सगळं केलं, म्हणलं आता यामध्ये टाकूया, खाऊ वाटलं तर खाऊया, नाहीतर आता वेस्ट तर होणारच होतं ते, पण छान लागत होत्या शेंगा.
तर इकडं वरण उकळलेलं आहे, एका वेगळ्या पातेल्यात काढून घेतलं. तीच कढई मी धुवून घेतलेली आहे आणि यामध्येच मी भाजी बनवणार आहे आणि यांच्यासाठी टिफिन पण पॅक करून देते संग म्हणजे मॉर्निंगला फक्त वरण भात देते, मग दुपारच्या वेळेस भाजी भाकर ताक जी आहे ते नंतर बनतं, कारण आता इतक्या लवकर भाकरी वगैरे बनत नाही आहेत, कारण देवपूजा आहे ते खूप सारी कामं होऊन जातात. तेल व्यवस्थित गरम झालं, मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता लसूण टाकला, नंतर मी कांदा टाकलेला आहे. कांद्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागलेला आहे. आता टाकूया कोथिंबीर टाकून परतून घेऊया आणि ही जी गोबी आहे कट केलेली पत्तागोबी आहे ही पूर्णपणे टाकून फोडणीमध्ये आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन वेगळे मसाले पाणी हे ते काही टाकायचं नाही. आणि बिन पाण्याची भाजी मी बनवली, खूप छान बनते भाजी पाणी न टाकता, म्हणून बघा तुम्ही खूप मस्त बनते. तर फोडणीमध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं, म्हणजे छान परतून घ्यायचं आहे. बघू शकता गोबी जास्त प्रमाणात दिसत होती, पण जसं वापरायला लागली तशी कमी होते, जसं ती तेलामध्ये आपण परतायला लागलो ना तशी ती कमी झालेली आहे. टेस्ट पण खूप छान येतो. नंतर मी टाकले सुके मसाले, जसं अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेले आहे. परतून घ्यावे व्यवस्थित आणि चवीपुरतं मीठ टाकूया. आणि जे टमॅटो आहे ते मी अर्धा कट करून घेतलेला आहे, म्हणजे छान चव येते त्यानं, ते टाकलेले शेवटला आणि परतून घेऊया. आणि कमी गॅसवरती आपल्याला झाकून ठेवायच्या थोडा वेळ, म्हणजे वेगळं पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही. वरून थोडीफार मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेली आहे. एकदम मस्त आणि टेस्टी भाजी बनून तयार होते. आता आवरूया पसारा. बघू शकता किती पसारा झालेला आहे, म्हणजे जेव्हा मी सुरुवात करत होते किचनमध्ये त्यावेळी पूर्ण पसारा काढलेला होता, काहीच नव्हतं इथं. आणि जसं मी स्वयंपाक करायला सुरुवात केली तशी खूप सारा पसारा झालेला आहे. आणि कशापर्यंत तो पसारा होतो ते आपल्याला कळतही नाही, कारण आपण जसं लागत जातात तसे भांडे काढत जातो आणि नंतर खूप सारे होतात ते. मग नंतर विचार करतो की बाबा हे कधी काढलं मी, म्हणजे घाईगडबडीत कळतही नाही की आपण काय काढलेलं आहे. बघू शकता भात पण बनलेलं आहे, वरण पण बनलेलं आहे, भाजी पण बनलेली आहे, म्हणजे कमी वेळात हे सगळं झालेलं आहे. तर खरंच बघा संग केल्यानं होतात. आणि आपण नंतर भाजी बनवूया, नंतर भाकरी बनवू हा विचार करतो ना, दिवस जातो त्यामध्ये आणि ते लवकर कामं आवरतही नाही आहेत. तर इकडं वरण आणि भात यासाठी मी पॅक करत आहे. दिनेश म्हणत आहे आल्यानंतर जेवण कर, म्हणजे आज 9 वाजता जायचं आहे दिनेशला. तर अगोदर यांना टिफिन देऊन दूध घेऊन येईल मग नंतर तो पण जेवण करेल आणि 9 वाजता जायचं आहे. थोडंसं 1 तास टाईम आहे त्याच्याकडे. तर ठीक आहे, मला खूप काही मदत ही दिनेशला आज किचनमध्ये केलेली आहे, म्हणजे थोडीशी मदत भेटली ना खरंच खूप छान वाटतं, कारण एकटीवरतीच खूप कामाचा लोड येतो. ते काम हे काम ते काम खूप सारं होऊन जातं. मॉर्निंगला तरी खूपच धावतो, म्हणजे मॉर्निंगचं तर सांगूच नका, आणि दिवसभर थोडंसं ठीक वाटतं. तर इकडे मी टिफिनमध्ये भात टाकलेले, वरण टाकलेले त्यामध्येच मी, आणि हे ॲल्युमिनियम पेपर लावते कारण याचं टोपण खूपच लूज आहे. आणि टिफिन पॅक करून देते कवरमध्ये, म्हणजे दिनेश पटकन जाऊन देऊन येईल. आणि दूध अगोदरच घेऊन आला, म्हणत होता दूध म्हणजे इथंच कुठंतरी आलेलं होतं जवळपास, म्हणजे बस स्टॉपला जायची गरजच नव्हती, फोन आला होता त्या भैयांचा, तर आणलेला आहे. आणि आता टिफिन घेऊन जात आहे. तर आता लागूया पुढच्या कामाला, म्हणजे हे झालेलं आहे मॉर्निंगचं. आता पुढची कामं आवडून घेऊया पटकन. तर दूधही गरम करून घेते, भाकरी बनवून घेते, पूजाही करून घेते. म्हणजे आपण जेव्हा बोलतो ना पटकन बोलत असतो, जेव्हा करायला सुरुवात करतो ना भरपूर वेळ जातो त्यामध्ये. तर बघू शकता इकडे भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे. एक वेळा मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून मी झाकून ठेवलेली आहे. भाजीचं काम झालं. आता अगोदर दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी, आणि भाजी कढईमधून मी वेगळ्या भांड्यात काढत आहे, म्हणजे कढईमध्ये स्वयंपाक बनवू नये असं तुम्ही म्हणता. ठीक आहे, पण या कढया बुडाला जाड आहेत त्यामुळे मी यामध्ये बनवते, म्हणजे तडका छान बसतो, भाजी करपत नाही आहे. छान वापरवायची भाजी असताना छान वापरली जाते. पण पटकन मी वेगळ्या भांड्यात काढायसाठी जास्त वेळ त्यामध्ये ठेवत नाही आहे, कारण त्याचा कलर त्यामध्ये उतरतो त्यामुळे. तर आता संग इकडे मी पिठी चाळून घेतलेलं आहे. दूध इकडे मी ठेवलेलं आहे निवांत. दूध गरम होत राहील, म्हणजे कमी गॅसवरती. आणि इकडं मी भाकरी बनवून घेते. बाबांचं आवरलेले जेवण करायला बसलेले आहेत ते. तर मॉर्निंगला असंच होतं म्हणजे जोपर्यंत सगळ्यांचं जेवण होत नाही तोपर्यंत इतकी धावपळ आपली होती, कुठली एक्स्ट्राची कामं त्यावेळेस करायची नाही, फक्त स्वयंपाक बनवायचा आणि सगळ्यांना जेवायला वाढायचं. तर यांना टिफिन देऊन दिनेश आलेला आहे आणि मुलं जेवायला वाढून घेतो आता. तर इकडं दिनेश जेवायला वाढून घेत आहे, भाकरी नंतर बाबाला वाढणार. भाकरी बनवून घेत आहे. तुम्ही म्हणता की प्रत्येक वेळी ताई परातीत भाकर बनव, पण जमत नाही आहे मला. मी डायरेक्ट किचन काउंटरच भाकरी बनवते, परफेक्ट बनतात.
इकडं भाकर बनत आहे. संग बाबाने इकडं ताटी लावून घेते, म्हणजे गरम गरम भाकर जेवण करतील. गणेशने इकडं वरण भात तूप घेतलेला आहे, पुन्हा तुपाचं जेवण होत नाही यांचं. तर याच्यावरून आठवलं की साई जमा झालेली 1 ते 1.5 तांबे भरलेले साईनं मला लोणी पण काढायची आहे. तर पोळ्या दुपारच्या वेळेत तेही काढणार आहे. तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथं चॅन करते. बाय बाय, टेक केअर.